Baba
हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला समचरण सरोजम सांग नीलांबुजाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कुंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी भेदाम जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं इन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपूर्ण पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठी भूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावना क्षेत्र बोराडी वस्ती या आपल्या पवित्र अशा ठिकाणावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या वस्तीवरील मंडळीच्या सहकार्याने आणि हरिभक्त परायण आमचे युवा कीर्तनकार आमचे परम मित्र आपल्या भागाचं नाव ज्यांनी महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर पोहोचवलेलं आहे असे हरिभक्त परायण आमचे मित्र सागर दादा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे। त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक नामवंत म्हणायचं कामच नाही नाभिषेक व सिंहसेन सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते। हा जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। मग एक वाक्य बोलतो कळलं तर बघा सिंहासन की चिंता मत करो सिंहासन की चिंता मत करो सिंह बन के चलो जहां बैठोगे वहां सिंहासन तयार होगा। होऊन चालणार बसाच तिथं माणसासाठी सिंहासन असतं असे दोनही सिंहासारखे इंद्रासारखे इंद्रोवादी ते मृदंगम है की जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव असे इंद्रासारखे वादक गंधर्वासारखे गायक
शुकांसारखे आपलं सनकादिकांसारखे श्रोते फक्त वक्ता शुकासारखं नाही आहे की नाही. म्हणून सगळीच गायक महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं म्हणतात ऐका. माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता मामा आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? माझ्याकडे लक्ष द्या. परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्म प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघाला तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. लोक म्हटले जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? नको नको, आता आता हे असं ठीक आहे एकदम. जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. जोडलेला देव मी माझ्या हृदयामध्ये साठवला. कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच आणून साठवला नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावानं देव सापडला बरं का. म्हणून भाव बळे आकळे एरवीन आकळे करतळी आवडे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित्त. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. बघा एक सुंदर वाक्य ऐकलं मी काल मोठ्यांच्या मुखातून. भगवंत म्हणतात मी निराकारही नाही आणि मी साकारही नाही. लक्ष दिलं तर कळेल. ना निराकार हो ना साकार हो, ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. कळलं? जशी भक्ताची भावना असेल, जसा भक्ताचा भाव असेल त्या पद्धतीने मी बनत राहतो. म्हणून महाराज म्हणतात तो भाव मी माझा संतांच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. बोलत चला बरं का. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे ना? बरोबरच आहे, तुम्ही फक्त मान हलवा. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागते का नसावी लागते? बोला 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 ना. असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? वस्तू कुठेतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो भाव संतांच्या चरणावर भाव ठेवल्यानंतर तो देव मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल. बरोबर? हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बघा हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. जेव्हा माझ्या हृदयातला देव जाईल तेव्हा माझं बोलणं बंद होईल आणि जेव्हा तुमच्या हृदयातला देव जाईल तेव्हा तुमचं ऐकणं बंद होईल. लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणतात ना जिस गुलशन में तेरा नूर नहीं ऐसा तो कोई गुलजार नहीं. दरबार हजारों देखे पर ऐसा कोई दरबार नहीं. दरबार हजारों देखे. जिस गुलशन में तेरा नूर नहीं ऐसा तो कोई गुलजार नहीं. देव नाही अशी जागा नाही. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. लक्ष द्या. कोई कहता है भगवान नजर नहीं आता है. जब कोई नजर नहीं आता है तो भगवान ही नजर आता है. जेव्हा माणसाला काहीच दिसत नसतं तेव्हा माणसाला देव दिसत असतो. बघा देव नाही म्हणणाऱ्यानं मी माणूस नाही हा पहिला विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठला हृदयात देव आहे तर दिसत का नाही? बरोबर आहे का नाही? आहे ते दिसतं ते सत्य मानाल का? चक्षुर्वय सत्यम. डोळ्यानं दिसतं तेच खरं. बरोबर आहे का नाही? कोरोना आहे का? बोला ना. कोरोना आहे का? नाही. ज्याला झाला त्याला भेटावर. कोरोना आहे का? आहे. कुणी कुणी पाहिला हात वर करा बरं.
पाहिला का? नाही. मग नाही का? आहे. मग पाहिला का? नाही. मग नाही का? आहे. मग पाहिला का? चालू देऊ का रात्रभर असं? जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणाव कोरोना दाखव. सोपं उदाहरण आलंय आता. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो, दुसरं कोणीच वाचू शकतो. आहे तर दिसत का नाही? हा, कोरोना आहे, पाहता येणार नाही, अनुभवता येईल. तसं देव सुद्धा अनुभवता येईल महाराज. कळतं? म्हणतोनी नवनीता तैसे हे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. महाराज म्हणतात तो अनुभव मला आला. कशामुळं? संताच्या चरणावर भाव ठेवला आणि माझं अज्ञान दूर झालं आणि माझ्या हृदयातल्या देवाची मला ओळख झाली. तो या भावा सापडला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात बघा. एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे, याच्यात काही शंका नाही. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. जो आलेला आहे तो जाणार आहे. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं बघा. मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळे काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात का आहे? आम्हाला रसच त्यात आहे. 1.5 वर्ष कसं काढला असेल आमचं आम्हाला माहिती महाराज. लक्ष देते का? मग काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं की मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगेन. मी गंगाखेडवरून गावाला चाललो तेव्हा माझ्या समोर एक टमटम चालले होतं. टमटम माहितीये तुम्हाला? ते दोरीनं ओढून चालू करायचं. माझी इनोवा गाडीने ते पुढे टमटम चाललेलं. त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं. कुठं काय लिहावं कळलं पाहिजे. त्याच्यावर वाक्य होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनो ऐकून टमटम घेऊ? जळू नको बरोबरी कर कुठे लिहिलेलं असावं? एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जॅगवर, रेंज रोव्हर, कॅडलिक अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. पण कधीतरी एखाद्या फॉर्च्युनरवर तुम्ही मोठ्या अक्षरात नाव वाचलं का? बुरी नजर वाले तेरा मुख आला. वाचलं का? नाही. आणि याच्या बंद पडलेल्या मोटरसायकलला लिंबू चप्पल काळं भावलं बांधलेलं असतं. काय मानसिकता घेऊन जगतोय आपण काय माहिती. हा ज्याचा त्याचा मानसिकतेचा प्रश्न आहे. आणखी एक विनोदाचा भाग सांगेन. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकत नाही महाराज, तो भरावा लागणार आहे. विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. आणखी एक वाक्य सांगेल. जाणकार लोक आहेत, क्वालिटीचे आहेत म्हणून तसंच बोलेला. ए मौत तेरे इरादे नेक है, ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. विठाला येण्याच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. आजचा कार्यक्रम देवाच्या येण्याच्या दिवसाच्या महत्वाचा आहे. देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्व आहे म्हणून आपण जयंती करतो आणि संतांच्या जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी करतो. आज देवाचा येण्याच्या दिवसानिमित्त हा कार्यक्रम आहे. लक्ष देऊ नये का बरं का? प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. येण्याच्या दिवसाला महत्व आहे. पण तुकाराम महाराज बोलतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. पण या 2 दिवसापेक्षा ऐका, वसंत पंचमी येण्याचा दिवस, तुकाराम बीज जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एका 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला? रामकृष्ण. बोला 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 रामकृष्ण. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं ते मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं आणि सध्याचं जग षड्यंत्रानं.
स्वप्नात आले, बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि माझ्या गुरुनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं? भोजन मागती तू पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय मागितलं? तूप मागितलं. आणि किती? बोला ना. पावशर. थोडं झालं या जमान्यात पावशर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, आणि वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐका बरं, माय भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्ही पेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं पडलं तरी थेंबर पडावा, आज ही तुपाची वानवा आहे. चमचा बद्दल मी आणखी एक बोलेल. बाळा, तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का? कशाने खाता? बोला ना. चमच्याने खाताय की? आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार नाही. चपर चपर करून फायदा नाही. चला, चमच्याबद्दल आणखी एक बोलेल मी तुम्हाला. चमच्याचा हा दुर्गुण आहे. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकाम करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला रिकामं व्हायचं नाही, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. विठाला लक्षात ठेवा, कुठं तरी खोल असतो तो भाजीचा चमचा, कुठं खोल नसतो तो तुपाचा चमचा. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो विवेक दादा. आता बी काही वावडं नाही पण वेळ नाही. मग पंक्तीला जेवाय गेलं का अख्खं गाव जेवाय असायचं, तूप एका दुरुनात नाही तर वाटी. ते जर लहान पोरान वाड्या घेतलं तर बाण मारला एकीकडे पण लागला एकीकडे. तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराला तूप वाढू देत नाही. सगळं वाढून झाल्याच्या नंतर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा, तेवढी काटकसर करणारा पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय तुपाचं वाढू देत नाही. जसं प्रत्येक गावात एक वाटी गावाला पुरली पाहिजे ना, प्रत्येक गावात तूप वाढायला एक स्पेशल माणूस असतो, तसं प्रत्येक गावात सप्त्यात पाकिट भरायला एक स्पेशल माणूस असतो. त्याला उरल किती याच्यात आनंद जास्त असतो बरं का. तेवढी काटकसर जमली पाहिजे. मग तो येणार अशा बाया माग करणार, अशी लंबी पंगत बसलेली असते, तुपाचा द्रोण हातात घेणार, चारी बोट एकदाच बुडून घेणार आणि असं पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. साधारण 800-900 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुने पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा. मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. किती मागितलं? पावशेर. पाव म्हणजे किती हो? किलोचा चौथा भाग. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अब्सेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. सेंटर पॉइंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो. विठाला ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या उजळलं भाग्य
भाग्य आता हो काकी येणं तुमचा उजळण्याचा संबंध जास्त येतो आहे की तुमच्या इकडं मला माहिती नाही आमच्या इकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा तुमच्या इकडे दिलं होतं ना हा चांगलंच उजळून दिलं त्यांनी कृष्ण महाराज त्यांनी उजळून दिलं नव्हतं नेलं होतं चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं उजळले भाग्य भाग्य कशाला म्हणतात ऐका आपण कशाला भाग्य म्हणतो आणि परमार्थात कशाला भाग्य म्हणतात संसारात कुणाला भाग्यवान म्हणतात एखाद्याचं लग्न झालं पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला मुलगा झाला चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला एखादी लॉटरी लागली पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात एखाद्याला 4 लोक मानायला लागले की लोक त्याला भाग्यवान म्हणतात ऐका बरं हे भाग्य आहे पण हे संसारातलं आहे लक्ष द्या बरं लोकांनी मानणं हे संसारातलं भाग्य आहे पण मान मिळवणं फार सोपं आहे महाराज गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे मान द्यायला शिका भगवंत म्हणतात मी अमानी आहे अमानी मानदो मान्यो लोक स्वामी त्रिलोक ध्रुव मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो आणि हे लय जणाला जमत नाही कळलं माझं मला मान नकोय मला नको पैसे पण तुला देतो असं जमत नाही सगळ्यांना मला ऐकाच लक्षात घ्या मला काय सांग मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो हे बऱ्याच लोकांना जमत नाही लक्षात ठेवा हे भाग्य आहे पण हे संसारातलं आहे पण परमार्थात जर विचार कराल तर निकटवास आले तर भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा
भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच उत्तर आहे, निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंजल भते पुरुषो वेदावै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विदाही तदोदयेते विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं, सतशास्त्राचं श्रवण होतं. माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे. काम क्रोध लोभ निमाली ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय. संतपाय. ऐका, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संतांचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील. माणसाचं काय? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालते असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. पण सोडू द्या. गिरना भी अच्छा होता है, औकात का पता चलता है. कौन अपना है कौन पराया है, हाथ देने से पता चलता है. कंडिशन नुसार माणसं बदलतात मामा. वातावरण बदलले की माणसं बदलले. माय चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. बोला बोला बोला. मग कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता का? नाही, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्कीची ऊस म्हणतात. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे, तूप 1000 रुपयाचा आहे. महाराज लोक माशीला बाजूला काढतात, म्हणतात पाणी मार पाणी मार, काय होत नाही पाणी मार. फिल्टर, जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. तोंडावर एक माघारी एक. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात. माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाही. आलं करते गेलं करते, अशी परिस्थिती. एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर त्याच्या तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गाव आहे. जो काही विकास झालाय साहेबांची कृपा आहे. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव याच अवलादीनं खाल्लं. परिस्थिती. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणजे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला, एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. भूतकाळातलं सांगतोय मी. माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हटलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल. अहो म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. बैठकीतून त्यानं फोन लावला, त्याला कट करायची आठवण नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. ही परिस्थिती आहे. लोक मानतात या भ्रमातच राहू नका महाराज. मान बडाई जब से आई तब से किस्मत फुटी. बाबा बाबा भजने लागे लगन राम से छुटी. विठाला. लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं महाराज. आज आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही आमच्या पुढे बसला. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. मी सांगेन तुम्हाला, अरे ज्ञानोबरायानं डोक्यावर घेतलं तर रेडा वेद बोलतो, सानप महाराज कीर्तन करेल, याच्यात काय नवल आहे महाराज? काय नवल आहे? म्हणून महाराज आज लक्षात ठेवा, मी जर उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो म्हणलं बसा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, तुम्ही म्हणसाल तुझ्या बायकोला जाण, आम्हाला मी आज देवाचं सांगतोय म्हणून तुम्ही माझ्या पुढे बसला. या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबरायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं महाराज.
लोक आपल्याला मानत नाही, आपण माऊलीचं नाव घेतो म्हणून आपले लोक पाया पडतात. हे विसरता कामा नये. म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवा, तू आम्हाला जगण्याच्या लायक बनव आणि देवानं जवळ घ्यावं याला म्हणायचं भाग्य. दुसरं, काम क्रोधावर विजय मिळवायचा. कसं जगायचं ऐका. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग ना बूझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. काही क्षणाचं जीवन आहे, लक्षात ठेवा. पण काम क्रोधावर विजय मिळवणं याला म्हणायचं भाग्य. आणि संतांना जवळ घ्यावं, संताचं दर्शन व्हावं याला म्हणायचं भाग्य. विठ्ठला भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी 9:30ला. आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली, पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता हा शब्द असतो. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. याच्या अगोदर असं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायी कपन. आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होत, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण अगोदर निश्चिंती मिळवणं फार अवघड आहे महाराज. शांती मिळवणं सोपं आहे का? एक वाक्य बोलतो, शांति की इच्छा चाहते हो, शांति की इच्छा चाहते हो तो पहले इच्छा को शांत करो. चला हंसू द्या. ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. विठाला जीवनामध्ये जर इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं गरजेचं आहे. आता निश्चिंतीने पावलो म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की कोणता शब्द असतो? आता. जाऊ द्या, तुम्हाला कळलं असा आता सांगतो. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोच्या ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली की बायको म्हणते आता बास, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा.
तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या, घरी येताना अशा पिळायच्या, शेंडी दाबूनच घरी यायचं महाराज. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकुल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं, आवाज जाती म्हणत तशी. काही बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही, बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, बारकाची बायको म्हणते तुम्हा केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितले ना पण हा जागली मोठा गाजी. बायला तर कौतुक आहे का महाराज, मला काल एकानं सुंदर पाठवलं बाय, जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या म्हणे. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या, लग्न झाल्यावर जगच फिरत. नाही कळलं, ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकी काही परसाद घ्या विठाला. कौतुक आहे का महाराज, अजिबात नाही. एकानं अशी बारीक कटिंग केली बायकोल कौतुकाने म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलेच दिसला असता. काय कौतुक आहे महाराज, माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा, याच्यापेक्षा मोठा पुरस्कार जीवनामध्ये नाही बरं का. आपलं बोलणं बंद झालं, तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द, आता बोला ना कोणता, आता बोला ना, आता बोला ना कोणता, आता बोला ना, आता बोला ना, आता भाग्य आता. अवघी चिंता वारली, अवघी म्हणजे समूळ, महाराज म्हणतात चिंता वारली. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. इथल्या इथं घ्या, आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, वाढवलं की माईक वाल्याला चिंता. चिंता नाही असा माणूस नाही. ऐका बरं, इथं सकाळी उठल्यानंतर दोन प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा, काही पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. कोई रोशनी को तरसे, कोई लूटता नजारे, कर्मों के है ये माया, कर्मों के खेल सारे. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे महाराज. चिंता नाही असा माणूस नाही. नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखमस्ती विरक्तस्य मुनेरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारला तो सुखी आहे का तर नाही सांगेल. इंद्राला जरी जाऊन विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. सध्या देवेंद्राला जरी जाऊन विचारलं सुखी आहे का तर तो नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोलत नाही हे बी चिंताचे, जरा बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता, मी बोलतो तुम्ही चिंता म्हणा. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. जगेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत पोराला टाकणं हे बापाचं कर्तव्य, पण तिथं गेल्यावर अभ्यास करणं कुणाचं काम आहे, पोराचं काम आहे ना. पोरानं अभ्यास नाही केल्यावर काय फायदा आहे सांगा बरं. एक बाप सनई वाजवायचा आणि त्याला वाटायचं माझं पोरग बी सनई वादक व्हावं. बाप म्हणे तुला सनई शिकायची, पोरग म्हणे आपण शिकणार नाही. कस काय शिकत नाही म्हणे नाही शिकायचं. बापाचं त्याची झटापट सुरू झाली. बापान त्याला खाली पाडलं, छातीवर बसला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली. आता शिकशील का नाही म्हणे. पोरग म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं माझ्या हातात आहे, फुकणार कळलं का माझं बोलणं. मग अभ्यास करणं कुणाचं काम आहे, पोराचं काम आहे महाराज. मग अभ्यास नाही केल्यावर काय. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं, त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपला रे, जाय वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते म्हणे तिथं बसल्यावर काय होईल म्हणे, शिकवायलेलं मास्तर समजल, समजून काय करायचं म्हणे. अरे अभ्यासाला सोपं जाईल. गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, पुन्हा काय मार्क चांगले पडतील. पडले म्हणे चांगले मार्क, त्याचं काय करायचं. चांगल्या कॉलेजला जाशील, गेलो म्हणे चांगल्या कॉलेजला, पुन्हा काय. डिग्री मिळाली म्हणे डिग्री, तिचं काय करायचं. अरे नोकरी लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. पैसे येतील ना, म्हणून पैशाचं काय करायचं म्हणे. बंगला बांधायचा, बांधला म्हणे बंगला, मग पुन्हा काय. गाडी घ्यायची, घेतली म्हणे गाडी, मग पुन्हा काय. अरे एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष मध्ये झोपायचंच काम आहे. मग आत्ता काय करतोय एवढा कुटाणा करून जर झोपायचं असेल तर झोपू द्या ना. टेन्शन लेस का, टेन्शन कशाला देतात. असं पोरग असेल तर काय शिकवणार आहे मास्तर. त्याला बोला अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. मार्क पडतील का नाही चिंता. कॉलेजला जाईल का नाही चिंता. तिथे गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. डिग्री मिळाली, नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी लागली, आता पुन्हा एक चिंता कोणती, छोकरी.
मुलगी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे ना. द्यायचं झालं ते आनंद माना. राहिलेल्या पावशेर गांजा भगवी लुंगी आलाख निरंजन. और एक चटई बनाओ साधू बढ़ गया विठाला. आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला. मुलगी बघू आनंद ते गाडीत बसला. आम्ही कीर्तनाला गेलो. म्हणून आला का मुलगी बघून? आलो म्हणे महाराज. म्हणलं आली का पसंत? म्हणे पसंत वर्ष झाले मी कोणती बी होच म्हणायलो पण मिळत बस पोरीच राहिल्या नाही महाराज. चिंताच ही चिंताच आहे ना. मुलगी मिळेल का नाही चिंता. बरं लग्न झालं. लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं? ही सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं? चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं विवेक दादा चिंतेचा विषय आहे. चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो. वहिनी तुम्ही ते करता ना वाटतंय का? हा मी ऑपरेशनला आलो तुम्ही आरतीचं ताटण हार कशाला आणला? ते डॉक्टर म्हटले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो कार्यक्रम पुन्हा हार आणाय कुठं जाऊ? विठा चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. बिल किती होतंय? चिंता. बिल पाहून जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल? चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात असली कोणती चिंता नाही. आमच्या जीवनात चिंता आहे कोणती? काही मी उद्धार पावेला पावेन नाही उद्धार पावेन. काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे काही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे तयासी देव कृपा करेल मज. काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात. काहा गोपीनाथ पावेची ना. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. महाराज म्हणतात आम्हाला चिंता आहे कशाची? तो देव भेटत नाही याची. परमार्थ करणाऱ्या माणसाला दुसरी कोणती चिंता आहे महाराज? तो देव भेटत नाही याची चिंता आहे. म्हणतात ना तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान
कान्हया रे देव भेटत नाही याची चिंता आहे. प्रमाण नाही पण क्षमा करून आणि कन्हैयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे म्हणून म्हणतो. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला. बरेच दिवस झाले मंदिर बांधून, वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले, कुठे गेला माझा काना विपरीत घडले, किती किती मी वाट पाहू जीवा माझा जमला, किती किती मी वाट पाहू जीवा माझा जमला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे भेटत नाही याची चिंता आहे. पण महाराज म्हणतात आता ती चिंता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली कशामुळं, संत
संताच्या दर्शनामुळे हा लाभ मला झाला. लक्ष देऊन ऐका बरं का. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंते. संत समागमे धरावे आवडी करावे तातडी प्रपंचाची परमार्थाची. चुकलं आहे म्हणायची परमार्थाची पण करायची प्रपंचाची. लोक राहतात संताच्या संगतीत पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. आहे की नाही. महाराजाला घरी नेला कशामुळं, याचे पाय आपल्या घराला लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल. कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार का, तुमचं दुःख दूर व्हावं, माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहे. आपण साधन भक्ती निवडले पण साध्य प्रपंच आहे. साधू संतांचं साधनही भक्ती आणि साध्य सुद्धा भक्ती, हा त्यांच्यातला आपल्यातला फरक आहे. महाराज म्हणतात संताच्या संगतीत गेल्यानंतर तो जगाचा मालक भेटत असतो. पद्मनाभ जोडला, पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. जोडलेला देव कुठं ठेवला, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. तो परमात्मा हृदयात साठवला. कुठून, तू कामने होता ठेवा. तू या भावा सापडला, संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडला विठोबा. आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्यातला त्या गोडी अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या भजनाची गोडी आहे म्हणूनच एवढे लोक उपस्थित आहे. आज पहिलाच कार्यक्रमाचा दिवस आहे आणि एवढी मोठी माणसं इथं उपस्थित, वस्ती असून एवढी माणसं आहेत. महाराज ही भजनाची गोडी आहे म्हणूनच आहे. नाही तर आता या कोरोनाच्या काळात लोक घाबरायला लागले कीर्तनाला जायला. आहे की नाही, बरोबर आहे की नाही. बरं महाराज असं आहे ना, या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं नाहीत बंद पडतं, पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तोपर्यंत काही येत जात नाही. कोरोनाने एक चांगलं केलं, बायकोला कळायचंच बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो. एवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ना महाराज. ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला परिवाराला वेळ देता आला. वेळेवर जेवण मिळालं कशामुळं, कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली कशामुळं, कोरोनामुळं. 8 महिन्याचं राशन कशामुळं, कोरोनामुळं. आहे की नाही. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. नाही की ते लग्नाची टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली कशामुळं, चान्सच भेटला नाही कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुरडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला. का आणायचं कामच राहिलं नाही. माझ्या पुढे आरती नाही, मी जेवतच नाही, तो येऊच नको, तो कामच नाही घेईल. कोरोनानं अनेक गोष्टी चांगल्या शिकवल्या महाराज आपल्याला. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं.
कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. ऐका महाराज, बिना जेवणाचे माणसं खुश होऊ शकतात कळलं कोरोनामुळं. ऐका, जे हवेत होतं त्याला जमिनीवर जर कोणी आणलं असेल तर कोरोनाने आणला. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊन मध्ये गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतं. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असं मुंबईची नशा उतरली आहे की नशा उतरली महाराज. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. पोरग म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे आता बरं वाटतं आता काय आता दवाखान्यात नाव काढे 14 दिवस कोणून ठेवतात आपल्याला. दवाखाना बंद झाला. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं. आपल्या माणसाची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव कोरोनाने करून दिली महाराज. सगळं थांबलं तर चालेल पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी राहील याची जाणीव कोरोनाने करून दिली. आता या कोरोनावर लस आली. लस घेतली का सगळ्यांनी? सर्वांनी घ्या. आणि आली लस गावात तर गावात आल्याबरोबर गावातल्या काड्या करणारायला द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. याच्यापेक्षा वेगळं काय. मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकारावला दे बघा. माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए. कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बने. कर्म असा असलं पाहिजे महाराज. वस्तीवर आलं तरी मंदिर उभं राहिलं पाहिजे. याला कर्म म्हणतात. ते कर्म केलं सागर महाराजांनी. ते कर्म केलं जाईल तिथं. लक्षात ठेवा, याला कर्म म्हणतात. आणि कर्माने माणूस मागे राहतो, बाकी काही मागे राहत नाही. मेला आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या इकडे हाडं कुठे नेऊन टाकतात? बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. आमच्या गावातले का पुराण बापाच्या हाडं काशीला नेले. त्याला म्हणलं का रे बापाच्या हाडं एवढ्याला काशीला कशाला नेली? तो म्हणे महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेह मिळालेला नाही. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है. लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं ही केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून कर्म चांगलं करा दादा, बाकी काही मागे राहणार नाही. कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहते. एक मला म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असत तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारी खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरणाची सुद्धा स्पर्धा करायचे महाराज. हे कर्तृत्व राजांचं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला. हो बापाचा बापा मागची मला. हो बापाचा बापा मागची
शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावता माळी माळ्याचा, नरहरी सोनार सोनाराचा, रोहिदास चांभार चांभाराचा, महाराणा प्रताप राजपुताचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, सेवालाल बंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवाशाचा, विश्वकर्मा सुताराचा या महापुरुषाला जातीत वाटलं. शिवाजी महाराज जर जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसिंह महाराज राजपूत बसले नसते. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं फार सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं फार अवघड आहे. तेनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही, म्हणून दादाओ मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आता तरी पुढे बस नका करू नाश. कोरोनात काय गमावलं काय कमावलं याच्यावर चर्चा करू नका. कोरोनात देवाने मला जिवंत ठेवलं हे सगळ्यात मोठं बोनस आहे. म्हणून आपण भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आलं जीवनात दुःख तर औषध समजून खा, आणि आलं जीवनात सुख तर मिठाई समजून खा. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना यह आर्ट ऑफ लाइफ है. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग ही जगण्याची कला आहे. आता दुःख येत राहणार आहे महाराज, पण आजचा दिवस उद्या बदलणार आहे, म्हणून आनंदी जगा. लक्षात ठेवा, एकच जाता जाता सांगेल, आपल्या लेकरांवर संस्कार टाका. महाराज हे जे पोरं उभे आहे ना, यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. अशी मुलं पाहिले की मला माझं बालपण आठवतं. याच लाईनीत काही वर्षापूर्वी मी उभा होतो, आणि याच लाईनीतून मी इथं उभा राहणाऱ्या महाराजाकडे पाहायचो आणि वाटायचं मला सुद्धा असं महाराज व्हायचं. आणि त्याच लाईनीतून मी आज इथं आलोय, आणि 4 राज्यात मी आज जातोय. हे केवळ घडलं संस्कारामुळं. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती. संस्कृतीला जपा महाराज. जब अनाज खत्म होता है तो इंसान मरते हैं, लेकिन संस्कार खत्म हो जाते हैं तो इंसानियत मरती है. अन्न संपलं तर माणसं मरतील, पण संस्कार संपले तर माणुसकी संपून जाईल. म्हणून आज हेच उद्याचं भवितव्य आहे. आपल्या लेकरासाठी पैसे कमी कमवा, आपल्या लेकरांसाठी संस्कार कमवा. महाराज सागर महाराजांच्या आई वडिलांना महाराजावर संस्कार टाकले, म्हणून आज महाराष्ट्रभर नावही मिळालं आणि प्रारब्धानं पैसाही मिळतो. महाराज हे केवळ घडलं संस्कारामुळे. माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी खूप कष्ट केले. आपलं प्रत्येकाचं जीवन तसं आहे, कारण जास्तीत जास्त वारकरी संप्रदायात येणारी माणसं गरीबच कुटुंबातली असतात. गरीबच कुटुंबातले असतात. पण आपल्या माय बापांना आपल्यावर जर हे संस्कार टाकले नसते तर आज आपण कीर्तनकार गायक वादक झालो नसतो. हे केवळ आपल्या आई वडिलांचे संस्कार आहेत. म्हणून एकच सांगेल, आपल्या लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. एक पोरग माझ्याकडे आलं म्हणे, महाराज कोणत्या फील्ड मध्ये जाऊन करिअर करू? जाईल तिकडे स्पर्धा आहे, जाईल तिकडे गर्दी आहे, कुणीकडे जाऊ कळत नाही. म्हणलं दादा एका फील्ड मध्ये जाय, तिकडे ना स्पर्धा आहे ना गर्दी आहे. लवकर सांगा म्हणे महाराज, आता ऍडमिशन करतो. म्हणलं माणूस होण्यासाठी जाय, तिकडे कुणाची गर्दीही नाही आणि स्पर्धा सुद्धा नाही. पण आज माणूस होण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, आपल्या लेकराला आपण संस्थेत ठेवा. कशामुळं? त्यांनी कीर्तनकार व्हावं, गायक व्हावं, वादक व्हावं म्हणून नाही. त्यांनी आयुष्यभर आपल्याला आई आणि बाप म्हणून सांभाळावं, म्हणून त्याला संस्थेत ठेवा. महाराज आज तुम्हाला भीती आहे, तुमचं पोरगं तुम्हाला लाता मारून घराच्या बाहेर काढेल की ना काय, ही तुम्हाला भीती आहे. पण आमच्या मायबापाला ही भीती नाही की आमचं पोरगं आम्हाला लाता मारून घराच्या बाहेर काढेल. आणि याच्यापेक्षा जीवनात दुसरं सुख कोणतं आहे? चला बोला. म्हणून माझी विनंती, लोक म्हणतात वारकरी शिक्षण संस्था खूप झाल्या. अजिबात नाही. प्रत्येक गावात एक वारकरी शिक्षण संस्था असली पाहिजे. अरे प्रत्येक गावात एक दारूचं दुकान आहे तर प्रत्येक गावात एक वारकरी शिक्षण संस्था का नसावी? एका गावात जर एक बिघडण्याचं दुकान आहे तर एका गावात एक सुधारण्याचा कारखाना असलाच पाहिजे. महाराज असलाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आज 2% काम सरकार करतं आणि 98% काम वारकरी संप्रदाय करतो. 2% सरकारचं काम आहे का? अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, म्हणून सरकारचं 2% काम आहे. पण अपराध होऊ नये याकरता सावध करणारा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचे पोरं 15-15 दिवस ड्रग्सच्या याच्यात अटकत नाहीत. महाराज कळलं माझं बोलणं? आज आपल्या लेकरांवर संस्कार टाकणं, आपल्याला माहित सुद्धा नाहीये काय असतं. आपल्याला माहितीये टाळ, विना, पखवाज हे केवळ संस्कार आपल्या आई वडिलांना. आपण भाग्यवान आहेत महाराज, आपण भाग्यवान आहेत. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, आपण आपल्या लेकरांवर संस्कार टाका. मागे महाराजांच्या घरी मी चालता चालता येऊन गेलो, तेव्हा ह्या मुलींनी फार सुंदर मला श्लोक म्हणून दाखवले.
त्यांनी फार सुंदर म्हणून दाखवलं, महाराज हेच उद्याचं भवितव्य आहे, म्हणून आपल्या लेकरांवर चांगले संस्कार टाका. एवढं जाता जाता बोलणार आहे, बोलण्यासारखं खूप आहे, 2च मिनिटं माझ्या हातात आहे. म्हणून पुन्हा एकदा सागर महाराजांनी हे भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून उभं केलेलं आहे. मी एकच सांगेल दादा, आपल्या मातीत जन्माला आलेला कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक, राजकारणात मोठा होणारा, समाजकारणात मोठा होणारा, शिक्षणात मोठा होणारा, त्या मातीनं सांभाळावा हे त्या मातीचं कर्तव्य असतं. त्या मातीनं त्याला मातीत घालण्याचे प्रयत्न करू नये एवढीच माझी विनंती तुम्हाला आहे. आज सागर महाराज काय आहेत याचं जिवंत उदाहरण मी 600 किलोमीटरवरून इथं येतोय, हे सर्वात मोठं उदाहरण आहे. याच्यापेक्षा मोठं उदाहरण मला देता येणार नाही, मला याच्यापेक्षा मोठं उदाहरण देता येणार नाही. आज आम्ही कुठं जरी जायचं असेल तर विचार करून जाणारी माणसं आहेत, पण आज सागरदादांनी फोन केल्याबरोबर म्हटलं मी येणार आहे, हजर आहे, मी काही प्रॉब्लेम नाही. ही किंमत कमवली आज त्यांनी. ही महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांचं नाव खूप मोठं आहे. म्हणून माझी विनंती आहे, त्यांना तुमच्याकडून ना पैशाची अपेक्षा आहे, ना तुमच्या दौलतीची अपेक्षा आहे, ना तुमच्या धनाची अपेक्षा आहे, काहीच नाही. तुम्ही फक्त त्यांना चांगली वागणूक द्यावी एवढीच अपेक्षा तुमच्याकडून त्यांना आहे. म्हणजे तुम्ही वाईट वागवता हे त्यांनी मला अजिबात सांगितलेलं नाही. मला फक्त एवढं सांगायचं की आपल्या लेकराला आपण मोठं करत चाला. आपल्या लेकराला हे बघा, महाराष्ट्रभर नाव असणं वेगळं आणि आपल्याला जपणं वेगळं. आपल्याला जपणं वेगळं. माझ्या गावात ही मंडळी आलेली, यांना माहिती आहे माझं गाव मला फुलासारखं जपतं महाराज. याच्यात मला खूप आनंद आहे. बस माणसाला काय अपेक्षा असते व दुसरं. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, मिळाला तुम्हाला नातेपुतेला एक नवीन हिरा, बस त्या हिऱ्याला आपण जपून ठेवा एवढीच तुम्हाला जाता जाता मी विनंती करणार आहे. आणि भगवंताचं आगमन उद्या परवाला या ठिकाणी होणार आहे, म्हणून या मंदिराचं जेवढं आपल्याला पावित्र्य राखता येईल तेवढं पावित्र्य आपण राखणं गरजेचं आहे. आणि आपल्या लेकरांना जेवढी काही शिकवण या ठिकाणी या मंदिरातून देता येईल तेवढी देणं गरजेचे आहे. एवढं जाता जाता पुन्हा सांगणार आहे. आणि पुन्हा एकदा दोनही मृदंगाचार्य महाराज अतिशय गोड वादन त्यांनी केलेलं आहे, त्यांना धन्यवाद देतो. जेवढ्यांची नावं शक्य आहे तेवढे घेतो बरं का. कपिल महाराज या ठिकाणी आहेत. दुसरे एक टीव्ही स्टार या ठिकाणी ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, अनेक वेळा आपण त्यांना टीव्हीला चॅनलला पाहिलं, असे हरिभक्त पारायण अनिल महाराज आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. तडवळेकर महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. ईश्वर मामा आहे, हनुमंत महाराज आहेत, दादांचं नाव काय, लक्ष्मण दादा आहेत, गणेश महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सुदाम महाराज आहेत, तुषार महाराज आहेत, मोरे महाराज आहेत, कृष्णा महाराज, माऊली महाराज, चोपदार महाराज, इकडे विनेकरी महाराज, खेडकर महाराज, विवेक दादा, विशाल दादा, आमचे कृष्णा महाराज, अमोल महाराज, दुसरं आमचे अभिमान महाराज आणि दादांचं नाव काय, विजय महाराज, अजून तुम्ही गणेश महाराज, महादेव महाराज, किरण महाराज, हे सर्वच महाराज मंडळी. आता सगळ्याचे पाठास आहे, मी काय नाही असू द्याचा, सर्वांचे नाव आता उपस्थित आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. 10 वाजले बरोबर आपला वेळ संपला. पावसानं बद पडावून उघडून जावं, जड लावू त्याचे कीर्तनकारांना बी नाही. 11 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, जेवण राहिलेत लोकांचे, दुसरे काय म्हणणार आहे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. वाणीला विराम. भेटूया उद्याच्या भागात. जय जय रामकृष्ण हरी.